ओप्रा विन्फ्रे यांचे एक खूप सुंदर वाक्य आहे, श्वास घ्या, सोडून द्या आणि स्वतःला आठवण करून द्या की केवळ हा वर्तमान क्षणच आपल्या हातात आहे. अरे वा, किती अर्थपूर्ण आहे हे. हो ना. आणि म्हणून आजच्या आपल्या पुस्तक कट्टा या यूट्यूब चॅनलवरील सखोल चर्चेची सुरुवात मी या वाक्याने केली. अगदी योग्य सुरुवात केली आहे. आज आपण माइल्स निस्का यांच्या द आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकातील 8व्या प्रकरणावर चर्चा करतोय. प्रकरणाचं नाव आहे लेटिंग गो ऑफ द पास्ट, म्हणजेच भूतकाळ विसरून पुढे जाणे. आणि हा असा विषय आहे ज्यावर आपण सगळेच कधी ना कधी अडखळतो. हो, कारण आपण नेहमी ऐकतो की भूतकाळ विसरून जा आणि पुढे चाला. पण हे प्रत्यक्षात कसं करायचं, भूतकाळातील पश्चातापाचं ओझं नेमकं कसं दूर करायचं आणि आपला आजचा दिवस अधिक अर्थपूर्ण कसा बनवायचा, हेच आज आपण या चर्चेत शोधणार आहोत. खरं तर या पुस्तकातून जे समोर येतं ना, ते खूपच रंजक आहे. भूतकाळातील न सुटलेले प्रश्न आपल्या न कळत आपल्या आजच्या वर्तनावर कसा प्रभाव टाकतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते अदृश्य असतात पण काम करत असतात. अगदी तसंच. जुन्या गोष्टी सोडून देणं हे नवीन वाढीसाठी आणि भविष्यातील शक्यतांसाठी मोकळी जागा निर्माण करण्यासारखं आहे. पण हे सोडून देण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. मला वाटतं पुस्तकात एक रूपक वापरलंय, सापाचं. हो, साप जशी जुनी कातडी टाकतो तसं. बरोबर. पण ही जुनी कातडी टाकताना आपल्याला नेमकं काय मागे खेचत आहे ते ओळखणं गरजेचं आहे, ज्याला आपण ट्रिगर्स म्हणतो. होय, आणि हे ट्रिगर्स म्हणजे जमिनीखाली लपलेल्या सुरुंगांसारखे असतात, ज्याला आपण लँडमाइन्स म्हणतो. म्हणजे आपण रस्त्याने चालतोय, आजचा दिवस एकदम छान चाललाय, मन शांत आहे, आणि अचानक एका अनोळखी व्यक्तीच्या परफ्यूमचा वास येतो आणि एका सेकंदात आपला चांगला मूड पूर्णपणे खराब होतो. नेमकं हेच. तो परफ्यूमचा वास हा तो सुरुंग आहे. आणि मग पोटात एक अनामिक गोळा येतो. एका जुन्या कटू नात्याची किंवा वाईट प्रसंगाची आठवण येते. आपण विचार करतो की हे अचानक काय झालं, मी तर यातून बाहेर आलो होतो. आणि इथेच आपण अडकतो, कारण हे ट्रिगर्स आपल्या मेंदू खोलवर रुजलेले असतात. भूतकाळातील अपयशी नात्याचा पश्चाताप असणारी व्यक्ती जेव्हा एखाद्या आनंदी जोडप्याला हसताना पाहते तेव्हा तिला अचानक दुःख जाणवतं. किंवा समजा जुन्या चुकीमुळे अपराधी वाढणारी एखादी व्यक्ती आहे, ती सध्याच्या नात्यांमध्ये प्रत्येक निर्णयावर शंका घेऊ लागते. अगदी बरोबर. कारण हे ट्रिगर्स काहीही असू शकतात. एखादी जागा, एखादं गाणं किंवा एखादा साधा शब्दही असू शकतो. पण मग हे काम कसं करतं? म्हणजे मला नेहमी वाटते की हे ट्रिगर्स आपल्या मोबाईलमध्ये बॅकग्राऊंडला सुरू असणाऱ्या ॲपसारखे असतात. अरे, हे खूप छान उदाहरण दिलंस. हो ना. म्हणजे आपल्याला वाटतं आपण फक्त एकच काम करतोय, पण आतमध्ये ती जुनी ॲप्स सतत बॅटरी संपवत असतात आणि मग फोन हँग होतो. आणि आपलं मनही असंच हँग होतं. याला ओळखणं म्हणजे एका परिचयाच्या नकाशावरील रस्ता शोधण्यासारखा आहे. म्हणजे एकदा हे ट्रिगर्स ओळखले की त्यांना हाताळणं सोपं जातं, असं तुम्हाला म्हणायचंय? हो. जेव्हा आपण या पॅटर्नला ओळखतो तेव्हा आपण त्या लँडमाइन्सचा एक नकाशा तयार करत असतो. मग आपण ठरवू शकतो की त्या रस्त्यावरनं जायचं की नाही. बरं, समजा आपण ते ट्रिगर्स ओळखले, पण इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. एकदा ट्रिगर्स ओळखले की त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत त्या नुसत्या शब्दात मांडणं खूप कठीण असतं. खूपच कठीण असतं, कारण आतमध्ये एवढी उलघाल सुरू असते की शब्द अपुरे पडतात. मग या भावना बाहेर कशा काढायच्या? पुस्तकात यावर एक भारी उपाय दिलाय, एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपी, म्हणजेच अभिव्यक्ती कला उपचार. हो, आणि हा उपाय खूपच प्रभावी आहे. पण एक मिनिट, आता जर तुम्ही मला सांगितलं की चित्र काढ, तर मला साधी एक सरळ रेषाही मारता येत नाही. मग माझ्यासारख्यांनी काय करायचं? इथेच तर आपण चुकतो. अभिव्यक्ती कला उपचार हे चित्र सुंदर दिसण्यासाठी नसतंच. मग कशासाठी असतं? हे आपल्या आतल्या संघर्षाला, त्या अमूर्त दुःखाला एक मूर्त रूप देण्यासाठी असतं. यामागे एक विशिष्ट मानसशास्त्र आहे. म्हणजे कसं? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? खडे ओढले ना तरीही तो तुमच्या भावनांचा एक निचरा असतो. अच्छा, म्हणजे आपण आपला राग किंवा दुःख त्या कागदावर काढतो. अगदी बरोबर. आणि यात 2 पद्धती आहेत. पहिली म्हणजे घरी एकट्याने केलेली कला निर्मिती, जिथे आपल्याला कोणी जज करणार नसतं. हो, यातून वैयक्तिक मुक्ती मिळते. आणि दुसरी पद्धत आहे आर्ट थेरपी ग्रुप्स. पण समूहात जाऊन असं व्यक्त होणं अवघड नाही का? लोक काय म्हणतील अशी भीती वाटू शकते. सुरुवातीला वाटेल, पण जेव्हा तुम्ही तिथे जाता आणि तुमचे अनुभव शेअर करता तेव्हा तुम्हाला कळतं की इतर लोकही याच संघर्षातून जात आहेत. म्हणजे आपण एकटे नाही आहोत ही जाणीव होते. नेमकं तेच. आणि यातून एक विलक्षण सहानुभूती वाढते. हे खूपच सकारात्मक वाटतंय. पण मला इथे एक प्रतिवाद करावासा वाटतो. सांगा ना.
म्हणजे आपण भावना व्यक्त केल्या, आर्ट थेरपी केली, पण तरीही एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग मनात शिल्लक राहू शकतोच ना. हो, तो राहू शकतो. आणि मग पुस्तकात खऱ्या अर्थाने ओझं हलकं करण्यासाठी क्षमा करण्यावर खूप भर दिलाय, फॉरगिव्हनेस. अगदी बरोबर. पण मला सांगा, या सगळ्याचा नेमका अर्थ काय? क्षमा करणं म्हणजे समोरचं वाईट वागणं खपवून घेणं किंवा ते पूर्णपणे विसरून जाणं का? हा एक खूप मोठा गैरसमज आहे. क्षमा करणं म्हणजे समोरच्याच्या कृतीचं समर्थन करणं अजिबात नाहीये. मग काय आहे? क्षमा करणं म्हणजे स्वतःला त्या भावनिक बंधनातून मुक्त करणं आणि स्वतःची मनःशांती मिळवणं होय. म्हणजे आपण समोरच्यासाठी नाही तर स्वतःसाठी त्यांना माफ करतो. अगदी ठामपणे सांगायचं तर हो. तो राग धरून ठेवून आपण स्वतःचं नुकसान करत असतो. बरं, पुस्तकात याची काही विशिष्ट उदाहरणे दिली आहेत का? हो, खूप छान उदाहरणे आहेत. सर्वात आधी येतं स्वक्षमा म्हणजे सेल्फ फॉरगिव्हनेस. म्हणजे स्वतःला माफ करणं. आपण सहज स्वतःला खूप दोष देतो. हो ना. यासाठी पुस्तकात स्वतःला एक पत्र लिहिण्यास सांगितले आणि मी प्रेम आणि क्षमेसाठी पात्र आहे अशा सकारात्मक सूचना किंवा अफर्मेशन्स द्यायला सांगितले आहेत. अरे वा. आणि एक दुसरा प्रकारही आहे ना, क्षमाविधी, ज्याला फॉरगिव्हनेस रिच्युअल्स म्हटले. हो, हा तर अतिशय प्रभावी मार्ग आहे. म्हणजे कागदावर आपले पश्चाताप आणि राग लिहायचा आणि तो कागद जाळून टाकायचा. हो, आणि जेव्हा आपण ती कागदाची राख होताना पाहतो ना, तो अनुभव भावनांना मुक्त करण्यासाठी खूपच कॅथार्टिक असतो. म्हणजे मेंदूला एक भौतिक पुरावा मिळतो की आता हे ओझं संपलं आहे. अगदी बरोबर. पण हे करताना आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, सहानुभूती आणि मर्यादा. एम्पथी अँड बाउंड्रीज. म्हणजे लोक त्यांच्या स्वतःच्या दुःखातून वाईट वागतात हे समजून घेणं, ही झाली सहानुभूती. हो, पण त्याच वेळी स्वतःचं रक्षण करण्यासाठी निरोगी मर्यादा किंवा हेल्दी बाउंड्रीज आखणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे आपण माफ करतोय, पण याचा अर्थ ते पुन्हा आपल्याला त्रास देऊ शकतात असा होत नाही. आपण दरवाजा बंद करून घेतो. नेमकं तेच. आता आपण राग आणि पश्चाताप सोडून दिला, पण यानंतर प्रत्यक्ष पुढे कसं जायचं? कारण नुसतं सोडून देऊन भागत नाही भागत. आणि म्हणूनच पुस्तकात यासाठी अतिशय व्यावहारिक आणि विशिष्ट टप्पे दिले आहेत, ज्याला आपण स्टेप्स म्हणूया. स्टेप 25, 26 आणि 27. बरोबर. हो. त्यातली स्टेप 25 आहे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे डोळे मिटून एका शांत जागी बसणं आणि भूतकाळातील ओझण असलेल्या आपल्या आदर्श भविष्याची कल्पना करणं. अगदी. आणि तेही सर्व संवेदनांनिशी. मी आनंदाची निवड करत आहे असं म्हणत ते शब्द हवेत विरघळताना पाहायचे. पण हे नुसतं इमॅजिन करून कसं होणार? कारण आपला मेंदू काल्पनिक आणि वास्तविक अनुभवांमधला फरक पूर्णपणे समजू शकत नाही. तुम्ही जेव्हा सखोल कल्पना करता तेव्हा मेंदूत नवीन रस्ते तयार होतात. अरे वा, हे खूपच भारी आहे. आणि मग स्टेप 26 काय सांगते? ती आहे कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. सततचा विचार किंवा ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी नवीन वाद्य शिकणं किंवा नवीन कोर्स लावणं. म्हणजे आपली ऊर्जा कुठेतरी सकारात्मक ठिकाणी गुंतवणं. हो, त्यामुळे जुने विचार आपोआप मागे पडतात. आणि सर्वात शेवटची म्हणजे स्टेप 27, टेम्पोरल शिफ्ट. हो, पास्ट फ्युचर डायलॉग्स. हे थोडं वेगळं वाटू शकतं. म्हणजे भूतकाळातील स्वतःला पत्र लिहून समजूत द्यायची आणि भविष्यातील स्वतःकडून प्रोत्साहन देणारं पत्र लिहायचं. हे सुरुवातीला मला थोडं चित्रविचित्र वाटलं होतं. पण यामागे सायकोलॉजिकल डिस्टन्सिंग नावाचं तंत्र आहे. आपण स्वतःकडे एका त्रयस्थ व्यक्तीच्या नजरेतून पाहतो. यात मला ना ती टाइमलाईन बनवण्याची कल्पना खूपच आवडली. हो ना, ती खूपच छान आहे. म्हणजे आपण एका रेषेवर आपल्या जुन्या चुका लिहितो आणि मग त्यातून मिळालेले सकारात्मक परिणामही नोंदवतो. यामुळे काय होतं माहितीये, आपण चुकांकडे केवळ अपयश म्हणून न पाहता एक धडा म्हणून पाहतो. दृष्टिकोनच बदलून जातो. आणि हा भविष्याकडे पाहणारा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. कारण भूतकाळ मागे टाकणं म्हणजे केवळ एक जहाज नांगरापासून मुक्त करण्यासारखे आहे. अगदी. पण त्या जहाजाला योग्य दिशा देण्यासाठी नवीन सवयी आवश्यक आहेत. मग या नवीन सवयी कशा लावायच्या? यासाठी पुस्तकात काही साधे उपाय आहेत. सकाळी ध्यान करणं किंवा डायरी लिहिणं आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराच्या यशावर विचार करणं. आणि तो ग्रॅटिट्यूड जर्नलचा मुद्दाही आहे ना? हो, ग्रॅटिट्यूड जर्नल लिहून वर्तमानातील छोट्या छोट्या यशांचा आनंद साजरा करणं, याने खूप फरक पडतो. आणि या सगळ्यातून आपण एका मोठ्या उद्देशाकडे जातो, वारसा निर्माण करणे, लेगेसी बिल्डिंग. हा शब्द ऐकायला खूप मोठा वाटतो ना? हो, मलाही तसंच वाटलं. वारसा म्हणजे काहीतरी खूप मोठं कार्य असावं असं वाटतं.
पण पुस्तकात दिलेली उदाहरणं खूप साधी आणि मनाला भिडणारी आहेत. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला मदत करणं. हो, एखाद्या विद्यार्थ्याला स्वयंपाकघरातील टेबलवर बसवून गणिताचे एखादं कठीण उदाहरण सोडवायला मदत करणे आणि त्याला ते समजल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील तो आनंदाचा भाव पाहणे. किंवा अगदी सुट्टीच्या दिवशी हातमोजे घालून स्थानिक उद्यानातील कचरा गोळा करणे. खरंच हे खूप छोटं वाटतं, पण याचा परिणाम खूप मोठा असतो. कारण जेव्हा आपण आपली ऊर्जा अशा अर्थपूर्ण कामांमध्ये लावतो तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर तर होतोच, पण आपल्या स्वतःच्या ओळखीवरही होतो. आपण भूतकाळातील चुकांमध्ये अडकून न राहता पुढे जातो. अगदी बरोबर. तर एकंदरीत या सखोल चर्चेत आपण खूप काही पाहिलं. ट्रिगर्स कसे ओळखायचे, कलेच्या माध्यमातून कसं व्यक्त व्हायचं, क्षमा कशी करायची आणि नवीन सवयी लावून भूतकाळाचे ओझे कसे कमी करायचे. हे खरंच खूप विचार करायला लावणारं होतं. आणि हा प्रवास इथेच थांबत नाही. पुढील प्रकरणात म्हणजे चॅप्टर 9 मध्ये आपण आंतरिक शांती कशी मिळवायची यावर चर्चा करणार आहोत. हो, निरोगी मर्यादा कशा सेट करायच्या आणि अगदी साध्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा हे आपण पुढच्या भागात पाहू. नक्कीच. पण आजची ही चर्चा संपवताना मला एक विचार मांडायचा आहे. आज आपण भूतकाळातील आणि भविष्यातील स्वतःला पत्र लिहिण्याबद्दल बोललो. आहा, ही कल्पनाच खूप भारी आहे. हो ना. आणि ते भविष्यातील स्वरूप आपल्या आजच्या दिनक्रमाकडे पाहत असते, तर आजपासून सुरू केलेल्या कोणत्या एका छोट्याशा सवयीबद्दल त्यांनी आपले सर्वात जास्त आभार मानले असते? खूपच खोल प्रश्न आहे हा. याचा नक्की विचार करा. याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया.